श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. नोकरी लागत नाही, उद्योगधंदा चालत नाही, आयुष्यात खूप अडचणी आहेत, म्हणून काही प्रभावी सेवा करायची आहेत. त्यामुळं काय आहेत सेवा हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा. स्वामींमुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात. तर नोकरी मिळत नाही, खूप जण बेरोजगार झालेले आहेत. नोकरी आहे पण पेमेंट नाही, वर पगार जास्ती वाढत नाही. त्यासाठी काही उपाय व सेवा करायची आहेत. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तरच ह्या सेवा करा. तुमचा जर विश्वास श्रद्धा नसेल तर हा व्हिडिओ पण पाहू नका. काय सेवा आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. खरं तर ना, जर तुमच्यात टॅलेंट असेल ना तर तुम्हाला नोकरी नक्की लागेल आणि पगार वाढही होईल. पण तुमच्या कष्टाला नशीब लागतं, ते फक्त आपले स्वामीच देऊ शकतात. त्यामुळे कष्ट करत राहा. नशीब हे आपले स्वामी लिहित असतात. जिथे सरस्वती तिथे माता लक्ष्मी असतेच. आणि तुम्हाला घरी बसून नोकरी कधीच मिळणार नाही, तर तुम्हाला नोकरी शोधावी लागणार. नोकरी शोधायला वेळ लागेल, पण नोकरी ही तुमच्या मनासारखीच व तुम्हाला जशी हवी तशीच मिळेल. आणि स्वामींवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास, श्रद्धा व भक्ती असेल तर ह्या सेवा करा. सेवा घरात बसून केली, नोकरी आपोआप घरात बसून येईल असं समजू नका. तुम्हाला नोकरी शोधावी लागणार. फक्त स्वामी तुमच्या प्रयत्नाला साथ देत असतात आणि सदैव तुमच्या सोबत असतात. कष्ट सोबत नशीब पण लागतो, ते आपले स्वामी देतातच. तर ह्यासाठी काय सेवा करायचे ते तुम्हाला आज मी सांगते. तर तुम्ही संकल्प किंवा स्वामींना साकडं घालून ह्या सेवेला सुरुवात करू शकता. तर तुम्हाला रोज आपली नित्य सेवा करायची आहे. ती कशी करायची तर सांगते. तुम्हाला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र व 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे आहेत. आणि 1 वेळा श्री सुक्त वाचायचं आहे आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र हेही वाचायचं आहे. तर तुम्हाला ह्या सेवा होत नसतील तर अजून एक सेवा करायची आहे. ते म्हणजे तुम्ही 21, 51, 108 पारायणही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृताचे. आणि 1 वेळा किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ जपाचा एक माळ ही जप करू शकता. जमेल तशी सेवा करा. आणि 11 वेळा तारक मंत्र हा पण म्हणायचा आहे. तर उद्योगधंदा चालण्यासाठी व आपल्या आयुष्यात अडचणी दूर होण्यासाठी काही सेवा सांगते. त्यांनी ह्याही सेवा केले तरी चालतील. जिथे तुमचं दुकान व बिझनेस काही म्हणजे पार्लर वगैरे तुम्ही छोटे मोठे जे दुकान टाकलेलं असतं, तिथे तुम्ही रोज तुम्हाला कालभैरव अष्टकम वाचायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र व श्री सुक्तही वाचायचं आहे. ही जी सेवा आहेत उद्योगधंद्यासाठी व नोकरी प्राप्तीसाठी व काही बढती होण्यासाठी दोन्हीसाठीही आहे. व नवग्रह स्तोत्रही पठण करायचं आहे किंवा ऐकलं तरी चालेल. आणि हे स्तोत्र मंत्र तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी व दुकानात बसूनही ऐकू शकता व लावू शकता. हे सगळं मंत्रस्तोत्र तुम्हाला दिंडोरी प्रणीत या नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल आणि तुम्ही यूट्यूबवरही लावून बसू शकता. आणि तुम्हाला हळूहळू अनुभव येतीलच आणि नोकरी व बढतीही होईलच आणि तुम्हाला चांगले याचे अनुभव पण आल्याशिवाय राहणार नाहीत. जर तुम्हाला सेवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया. स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.